नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत रोजच असतं, आज पण आहे. मित्रांनो, काल आपण इक्विटी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये इंटरमिडियरी कोण असतात, जे मध्यस्थ असतात ते कोण असतात, याच्याबद्दल थोडीशी चर्चा केली होती. त्या चर्चेवरून थोडंसं आपण पुढे येऊया. आजचा आपला जो विषय आहे तो आईस्क्रीम बद्दल आहे. इक्विटी मार्केटमुळे होतो ना आपण. आईस्क्रीममध्ये कसं काय आलो? आईस्क्रीमवर येऊ, पण आईस्क्रीमचा आय वरून सुरुवात करू. आय फॉर आईस्क्रीम. मित्रांनो, इक्विटी मार्केटमध्ये 3 टाइपचे आयज असतात. इश्युअर, इंटरमिडियरी आणि तिसरा म्हणजे इन्व्हेस्टर. काल इंटरमिडियरीज म्हणजे मधली फिंगर बद्दल आपण थोडंसं बोललो. मित्रांनो, इश्युअर्स म्हणजे काय? इश्युअर्स म्हणजे अशा संस्था ज्यांना स्वतःचे शेअर्स विकून तो पैसा मार्केटमधनं उभा करायचा. या संस्था कोण असतात? बघा, कंपन्या असतात. या कंपन्या गव्हर्नमेंटच्या असू शकतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू शकतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या असू शकतात किंवा प्रायव्हेट कंपन्या असू शकतात. म्युच्युअल फंड कंपन्या असू शकतात. म्युन्सिपाल्टीजला सुद्धा अधिकार आहे सिक्युरिटीज मार्केटमधनं पैसा उभा करायचा, शेअर्स विकून. हे सगळे इश्युअर्स या कॅटेगरीमध्ये येतात. दुसरा मधला मध्यस्थ माणूस इंटरमिडियरी, ज्याचं काम असतं इश्युअर्स आणि इन्व्हेस्टर्सला एकत्रित घेऊन येणं. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 4 इंटरमिडियरी बघितले होते. सांगा बरं कुठले? व्हिडिओ जर बघितला नसेल तर जाऊन बघा कालचा व्हिडिओ. पहिला बघितला होता, सगळ्यात पहिले जो इश्युअर आहे तो आहे स्टॉक एक्सचेंज. इंटरमिडियरी स्टॉक एक्सचेंज आहे. क्लिअरिंग कॉर्पोरेशन होता दुसरा. तिसरा होता डिपॉझिटरीज आणि चौथा होता कंपनीज. इश्युअर्स फक्त एवढे नाही, या इश्युअर्सला मदत करणारे अजून भरपूर एंटिटीज असतात. उदाहरण बघा, मर्चंट बँकर, रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट, अंडर रायटर्स, रिसर्च अनालिस्ट, असे खूप सारे इंटरमिडियरीज असतात जे मदत करत असतात. आणि तिसरी कॅटेगरी आहे इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजे माझ्यासारखे, तुमच्यासारखे लोक जे इक्विटी मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतात. आता ते पार्टिसिपेशन तुम्ही डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये करा की म्युच्युअल फंड मार्फत करा, तो वेगळा विषय आहे. पण इन्व्हेस्टर्समध्ये पण खूप प्रकार आहेत बरं का. छोटे इन्व्हेस्टर्स, मोठे इन्व्हेस्टर्स, काही फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स FIIs असं म्हटलं जातं. ह्या FIIs मध्ये फॉरेनच्या मोठ्या कंपन्या असू शकतात, तिथले म्युच्युअल फंड असू शकतात, तिथल्या बँका असू शकतात किंवा तिथले विद्यापीठ सुद्धा आपल्या इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके. तर आजच्या आपण सेशनमध्ये बघितलं की इक्विटी मार्केटमध्ये 3 टाईपचे आयज असतात. कुठले कुठले सांगा? सगळ्यात पहिले इश्युअर्स, ज्यांना पैसा पाहिजे, इंटरमिडियरीज जे मदत करतात, आणि सगळ्यात शेवटी इन्व्हेस्टर्स. तर आजचा सेशन, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेलच, लाईक करा, शेअर करा. आणि खूप लोक सबस्क्राईब करत नाहीये, व्हिडिओ ऐकतायत पण सबस्क्राईब करत. सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रांनाही कळवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. भेटत राहा. नमस्कार.